नमस्कार. थंडी सुरू झाली की प्रत्येक घरोघरी काही ना काही पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे तीळ शेंगदाण्याची पोळी. आज आपण या तीळ शेंगदाण्याच्या 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत पोळ्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. ही पोळी पाहणं अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. आता अशी टम्म फुगणारी पोळी तयार करण्यासाठी मी याचं पीठ मळताना यामध्ये एक खास साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे तुमची पोळी लाटताना सुद्धा तुटणार नाही किंवा सारणसुद्धा अजिबात बाहेर येणार नाही. अशीच माझ्यासारखी पुरीसारखी ठम्म फुगेल. आता ह्या पोळीला रंग पहा, अगदी सुरेख आलेले आहेत. या पोळ्या 7-8 दिवस टिकण्यासाठी अशाच कलथ्याने चांगल्या अशा दाबत दाबत हलकेसे डाग सुटेपर्यंत भाजायच्या. म्हणजे कसे मस्त अशा टिकल्यासुद्धा जातात आणि मस्त अशा खमंग आणि खरपूस लागतात. आता ह्या पोळ्या तयार करण्यासाठी आपण जे सारण तयार केलं आहे ना, ते बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. ते रुचकर जास्तीचं होण्यासाठी मी यामध्ये एक खास साहित्यसुद्धा घातलेलं आहे. हे जे सारण आहे ते 3-4 महिने हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतं. आता आपण जेव्हा पोळी लाटतो ना, तेव्हा पोळी फाटू नये किंवा पोळीच्या अगदी कडेपर्यंत सारण पोचण्यासाठी ह्या पिठाचा उंडा कसा बंद करावा हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हव्या तशा पातळ जाड तुम्ही ह्या पोळ्या लाटून घेऊ शकता. ही पोळी पहा, तुम्हाला मी दाखवते. ह्याचा पापुद्रा पहा, आपोआप असा वेगळा झालेला आहे. अगदी कडेपर्यंत सारण याचं भरलेलं आहे, पसरलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या पोळ्या जरूर करून पहा. मस्त अशा 7-8 दिवस टिकतात. खुसखुशीत तयार झालेले आहे. अजिबात चिवट किंवा चिकट झालेले नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तिळाची पोळी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं, व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. आता अजून 1 वाटी गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित स्वच्छ असं चाळून घेते. आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे. असं थोडंसं गव्हाच्या पिठासोबत बेसन पीठ घातलं ना, की आपली जी पोळी आहे ती मस्त अशी टम्म फुगते. त्यासोबत फाटत वगैरे नाही, सारणसुद्धा बाहेर येत नाही आणि खरपूस अशी चवीची तयार होते. त्यामुळे 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी बेसन पीठ आवर्जून घाला. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ज्या वाटीने बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाव वाटी एकदम कडकडीत तेलाचं गरम मोहन घालायचं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे घातलेलं जे मोहन आहे ना तेलाचं, अगदी व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने मी चोळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असा मुटका होतो आहे. याचा अर्थ आपण घातलेलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली चपातीसाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवतो ना, अगदी तसंच भिजवायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालायचं नाही. लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे पीठही पातळ होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं पीठ भिजवून तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मऊसूत पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. थोडंसं वरतून तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊ शकता. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः अर्धा तास तरी हे भिजवायला साईडला ठेवायचं पीठ. म्हणजे कसं, पोळ्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा तयार होतात, गुबगुबीत अशा पुरीसारख्या टम्म फुगतात. आता आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण आतील सारण तयार करून घेऊयात. सारण तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत. मी या ठिकाणी गावरान बिना पॉलिशचे तीळ वापरत आहे. तुमच्याकडे जर असे तीळ नसतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे 1.5 वाटी तीळ मी कढईमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही हे सारण तयार करताना तुमच्या घरातली कोणतीही एखादी वाटी फिक्स करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. म्हणजे सारण कसं अगदी परफेक्ट असं तयार होईल. हे पहा, आता हे 1.5 वाटी जे तीळ आहेत ना, अगदी कमी आचेवरती खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा तीळ असे तळतळ उडायला सुरुवात होते ना, तेव्हा समजावं आपले तीळ मस्त असे भाजायला सुरुवात झालेली आहे. पण अगदी जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही, अगदी जास्त भाजू द्यायचे नाहीत. नाहीतर काय होतं, तीळ जास्त भाजल्यामुळे करपट लागू शकतात आणि आपलं सारण देखील व्यवस्थित चविष्ट तयार होणार नाही. हे पहा, साधारणतः 1 मिनिटामध्येच कमी आचेवरती मस्त असे खमंग हलवत मी तीळ भाजून घेतलेले आहेत. हलकासा रंग बदललेला आहे, जास्त डार्क रंग होऊ दिला नाही.
आता हे भाजून घेतलेले जे तीळ आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून 1 वाटी शेंगदाणे कढईमध्ये काढायचे आहेत आणि अगदी कमी आचेवरती मस्त असे डाग पडेपर्यंत आणि साल आपोआप सुटेपर्यंत खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे. शेंगदाणे हे पहा अशा प्रकारे हलकेसे डाग पडेपर्यंत आणि साल सुटेपर्यंत शेंगदाणे खरपूस आणि खमंग भाजून घेतलेले आहेत. जेव्हा तुम्ही असे कमी आचेवरती शेंगदाणे भाजून घेणार ना तेव्हाच ते आतपर्यंत भाजले जातात आणि मग सारण देखील मस्त असं खरपूस तयार होतं. आता हे भाजलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं कढईमध्ये काढायचं आहे आणि अगदी कमी आचेवरती हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही. हे पहा अशा प्रकारे सुकं खोबरं देखील मस्त असं भाजून तयार आहे. कारण सुकं खोबरं थोडंसं भाजलं ना की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि ना सारण जे आहे ते जास्त वेळसुद्धा टिकतं. आता हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून पाव वाटी बेसन पीठ काढायचं आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि हे जे बेसन पीठ आहे ना साजूक तुपासोबत अगदी खमंग हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. असं थोडंसं ना सारणामध्ये बेसन पीठ भाजलेलं घातलं ना की सारण ना खरंच खूप छान तयार होतं आणि आपल्या ज्या पोळ्या आहेत ना त्या फाटतसुद्धा नाही. कारण बेसन पीठ घातल्यामुळे ना थोडंसं आपल्या सारणाला बाइंडिंग देखील छान येतं आणि मस्त असं खरपूस सारण तयार होतं. हे पहा अशा प्रकारे अगदी कमी आचेवरती सतत हलवत मला 2 ते 3 मिनटं हे बेसन पीठ भाजायला वेळ लागलेला आहे. आधी बेसन पीठ अगदी पिवळ्या रंगाचं होतं. आता पहा ना मस्त असा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं बेसन पीठ प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे सारण तयार करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य भाजायचं होतं ते सर्व आपण भाजून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. तीळ देखील मस्त भाजलेले आहेत. शेंगदाणे, सुकं खोबरं आणि बेसन पीठ अगदी 4ही साहित्य मस्त असे भाजून पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता ना आपल्याला हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करताना ना मी छोटंच मिक्सरचं भांडं वापरते म्हणजे कसं अगदी पटकन सुद्धा आणि व्यवस्थित बारीक होतं. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला गेलं ना की कधी ना व्यवस्थित बारीक होत नाही. हे पहा आता माझे तीळ जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. मस्त असे तीळ बारीक करून घेतलेलं आहे. तीळ बारीक करत असताना मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचे म्हणजे कसं तिळामधलं तेल रिलीज होत नाही. नाहीतर एकदम जास्त वेळ तुम्ही जर मिक्सर चालू करून ठेवला ना तर उष्णतेमुळे तीळ बाहेर येऊन व्यवस्थित ते बारीक होणार नाही. हे पहा अशा प्रकारे मिक्सर बंद चालू करून मस्त अशी तिळाची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. हे पहा अशा प्रकारे सर्व तीळ मी बारीक करून घेतलेले आहेत. ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तिळाची एकदम मस्त अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण जे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले होते ना ते सुद्धा बारीक करून घेणार आहोत. मी या ठिकाणी शेंगदाण्यांची सालं काढणार नाहीये. तुम्हाला जर सालं काढायची असतील ना तुम्ही असे हातावरती चुरून सालं काढून घेऊ शकता शेंगदाण्यांची. पण मी सालासहितच हे बारीक करणार आहे. कारण की सालामध्ये सुद्धा पौष्टिकपणा असतो. कशाला सालं काढून बारीक करायचं. त्यामुळे असेच बारीक करा. खूपच मस्त अशी पौष्टिक तिळाची पोळी तयार होईल. हे पहा अशा प्रकारे मिक्सर बंद चालू करून शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. तीळ काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण जे अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ना ते बारीक वगैरे करायचं नाही. आधीच ते किसलेलं आहे त्यामुळे फक्त असं हातावरती चुरून घ्यायचं म्हणजे कसं आपोआप छान असं बारीक होतं. आता हे खोबरं देखील ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं आधी चुरून घेतलेलं आहे. पाव वाटी बेसन पीठ आहे भाजलेलं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता हे ताटामध्ये बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य सारणासाठी मोजून घेतलं होतं ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून बरोबर 3 वाटी गूळ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता 3 वाटी गूळ मी आधीच मोजून घेतला होता आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला होता. आता हा गूळ घेताना ना सुरीने शक्यतो असा बारीक चिरून घ्यायचा. गूळ केमिकल विरहित घ्यायचा आहे. चिक्कीचा गूळ वापरायचा नाही. साधाच गूळ वापरायचा आहे. एवढ्या सारणासाठी बरोबर आपल्याला 3 वाटी गूळ मोजून घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हा घातलेला गूळ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे. तरीसुद्धा ना गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे थोडंसं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर बंद चालू करून म्हणजे कसं गुळाचे खडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि घातलेला गूळसुद्धा सारणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल. अशा प्रकारे पहिली बॅच बारीक करून घेतलेली आहे. मस्त असा गोळ मिक्स झालेला आहे. थोडं मिश्रण मुठीत घेऊन दाबल्यानंतर अगदी मस्त असा गोळा तयार होत आहे.
आता ह्याच पद्धतीने थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. मिक्सर पल्स मोडवरती बंद चालू करून मस्त असं फिरवून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे सर्व मी मिश्रण आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून. मस्त असं ह्याचं जर तुम्हाला जर पोळी तयार करायची नसतील ना, तर छोटे छोटे असे लाडूसुद्धा तयार करू शकतात. मस्त असे तीळ शेंगदाण्याचे लाडू तयार होतात. आता ह्या ठिकाणी ना आपण 2 चमचे मोठे वेलची पावडर घालणार आहे. अशी वेलची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घातली ना की ना हे सारण चवीला खूप चवदार तयार होतं आणि मस्त अशी खमंग, खरपूस आणि चवदार अशी तिळाची पोळी तयार होते. हे पहा, अशा प्रकारे सुंठ आणि जायफळसुद्धा मी थोडं थोडं किसून घातलेलं आहे. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ आवर्जून घालायचं, म्हणजे पदार्थाची चव आणखी वाढते. आता हे घातलेले सर्व जे पावडर आहे आपली जायफळ पावडर, वेलची पावडर आणि सुंठ पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोणताही गुळाचा पदार्थ बनवला ना की जायफळ पावडर आणि सुंठ पावडर आवर्जून घालायची, म्हणजे पदार्थ चवीला छान लागतो आणि पचायला देखील सोपा पडतो. हे पहा, अशा प्रकारे भरपूर सारं आपलं सारण ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता एवढ्या पोळ्या आपण काय तयार करणार नाही लगेच, त्यामुळे तुम्ही हे जे सारण आहे ना ते हवाबंद डब्यामध्ये 2 महिने आरामशीर ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आता या ठिकाणी साधारणतः अर्धा तास झालेला आहे. पीठ मस्त असं भिजवून तयार झालेलं आहे. आता हे भिजवलेलं जे पीठ आहे ना चांगलं पुन्हा 1-2 मिनटं मळून घेऊयात. एका साईडला आपलं तिळाच्या पोळीसाठी लागणारं सारणसुद्धा तयार आहे. पीठसुद्धा भिजवून मस्त असं तयार झालेलं आहे. भिजल्यामुळे पहा, पिठाला मस्त असा चकाकी आलेली आहे आणि मस्त असं मऊसूत तयार झालेलं आहे. आता ना पिठाचा असा आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला पोळी किती मोठी किंवा छोटी हवी असेल ना त्यानुसार तुम्ही ह्या उंडा तयार करून घेऊ शकता. आता गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे खोलगट अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. आता ही वाटी तयार करताना दोन्ही हातांचा वापर करायचा. दोन्ही हातांच्या बोटांनी मस्त अशी आपल्याला ही खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. वाटीचा जो मधला बुडाचा भाग आहे ना थोडासा जाडसर ठेवायचा, कडेचा भाग पातळ करायचा, म्हणजे पोळी फाटत वगैरे नाही, मध्येच मस्त अशी टम्म फुगते. हे पहा, अशा प्रकारे आपण वाटी तयार करून घेतलेली आहे. तळहातावरती ठेवायची आहे आणि चमच्याने ना सारण आपल्याला भरत जायचं आहे. आता हे सारण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही. मस्त असं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं, म्हणजे तिळाची पोळी ना खायला खूप खरपूस लागते. अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची पोळी अजिबात फाटणार नाही, कारण आपण पीठ मळताना सुद्धा बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पिठामुळे बाइंडिंग छान येतं आणि पोळी अजिबात फाटत वगैरे नाही, पुरीसारखी टम्म फुगणार आहे. हे पहा, अशा प्रकारे सारण गच्च भरून घेतलेलं आहे, दाबून घेतलेलं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ना आपल्याला हा पिठाचा जो गोळा आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे. जे सारण आहे ते खाली असं बोटाने दाबायचं आहे आणि पिठाचा जो आजूबाजूचा उंडा आहे ना तो आपल्याला पुढे पुढे सरकत मस्त असं हे अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. आता वरचा पिठाचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता किंवा असं साईडला प्रेस करून सुद्धा घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे मी हा पिठाचा उंडा प्रेस करून घेतलेला आहे, बंद करून घेतलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असा तळहातावरती आता आधी आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ना प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने, म्हणजे कसं जे सारण आहे ना ते मस्त असं अगदी पोळीच्या कडेपर्यंत पोहोचलं जातं आणि अजिबात आपली पोळी फाटत नाही. असं केल्यामुळे ना एअर गॅपसुद्धा राहत नाही मध्ये आणि मस्त अशी टम्म पोळी फुगते. आता पुन्हा आपल्याला गव्हाचे पीठ लावायचं आहे आणि लगेच पोळी लाटायला सुरुवात करायची नाही. अशी पोळी पोळपाटावरती घातली ना की हाताने किंवा अशा तळहाताने ना थोडंसं प्रेस करायचं आहे एकसारखं सर्व पोळीवरती. नंतर आपल्याला ही पोळी लाटायला सुरुवात करायची. आता पोळी लाटताना एकदम जास्त जोर देऊन लाटायची नाही, मस्त अशी हलक्या हाताने लाटायची. तुम्हाला जाड पातळ कशी पोळी आवडत असेल ना तशी तुम्ही तयार करून घेऊ शकता. या पोळ्या आहे ना मस्त अशा पातळसुद्धा करू शकता, अजिबात फाटत वगैरे नाही. फक्त पोळी करताना ना जास्त उलटा पालट करायची नाही, शक्यतो थोडी एकाच दिशेने पोळी लाटायची, म्हणजे मस्त अशी लाटली जाते. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त अशी तिळाची गोलाकार पोळी लाटून घेतलेली आहे. लाटताना माझी पोळी जरासुद्धा फाटली वगैरे नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. मस्त अशी पातळ पोळी लाटलेली आहे, अजिबात जाडसरसुद्धा लाटलेली नाही, तरीसुद्धा अजिबात फाटलेली वगैरे नाही. मस्त असं सारण जेव्हा दिसायला सुरुवात होते ना तेव्हा पोळी लाटायची थांबायची, म्हणजे कसं व्यवस्थित अशी आपली पोळी फुगली जाते. आता आपण लगेचच ही पोळी जी आहे ना ती भाजून घेऊयात. तवा एकदम चांगला असा गरम झालेला आहे. आता ही लाटून घेतलेली तिळाची पोळी मधोमध तव्यावरती घालायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, मोठ्याच गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला लगेच कलथा लावायचं नाही. सुरुवातीला आपल्याला असं हाताने 1-2दा उलटी करायची आहे पोळी आणि नंतर आपण कलथा लावला तरीसुद्धा चालते. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, मोठ्या आचेवरती भाजून घ्यायचं आहे.
तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू आपली जी पोळी आहे ना, अगदी पुरीसारखी टम्म फुगणार आहे. मस्त असं तूप लावून मी खरपूस भाजून घेणार आहे. पोळी पहा, अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. आता ह्या पोळ्यांना इतक्या रुचकर आणि खमंग लागतात ना, त्यामुळे भाजत असताना जास्त घाई करायची नाही. अगदी मस्त असे डाग सुटेपर्यंत खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहे. आणि भाजताना ना असं कलथाने मध्ये मध्ये दाबायचं आहे, म्हणजे कसं पोळी ना मस्त अशी आतपर्यंत खमंग भाजली जाते आणि एकदम मस्त असे ह्या पोळ्या 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. पहा, अगदी डाग सुटेपर्यंत मी पोळी भाजून घेतलेली आहे. आता ही भाजून घेतली तिळाची पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 1-2 पोळ्यांना भाजून दाखवते. आपलं जे हे तयार केलेलं जे सारण आहे ना पोळीचं, 3-4 महिने बाहेर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतं, अजिबात खराब वगैरे होत नाही. आता ही दुसरी पोळी पहा, मी तव्यावरती घालून घेतलेली आहे. अजिबात तव्याला चिटकलेली नाही. अगदी हातावरती मी गोल गोल फिरवते तरीसुद्धा अगदी मस्त अशी गोल फिरत आहे. आता ह्या पोळ्या लाटताना अगदी जाड लाटायच्या आहे. आता ह्या पोळ्या ज्या ना मस्त अशा हव्या तेवढ्या पातळ तुम्ही लाटू शकता, पण काही जणांना जाड पोळ्या आवडतात तर काही जणांना पातळ आवडतात, त्यानुसार तुम्ही ह्या लाटून घेऊ शकता. हे पहा, ही दुसरी पोळी पहा, ही सुद्धा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. अशी पोळी थोडीशी फुगली ना की दोन्ही बाजूने मस्त असं तूप लावून खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला तूप, तेल काही तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. हे पहा, परफेक्ट मस्त असे डाग सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायची. आता ही दुसरी पोळीसुद्धा भाजून तयार आहे. ही सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किंवा अशी होल असलेल्या चाळणीवरती सुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही. म्हणजे कसं ते हवेने खाली पोळी जी आहे ना ती ओली होणार नाही किंवा उष्णतेमुळे. आता साधारणतः मी जेवढं सारण तयार केलं आहे ना, त्या सारणामध्ये तुमच्या जवळजवळ 25 ते 30 तिळाच्या पोळ्या आरामशीर तयार होतात. पण मी सध्या आता ना 7-8च तयार करून घेणार आहे. बाकीचे जे सारण आहे ते लागेल तेव्हा गरम गरम पोळी तयार करून खाणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काही पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. या पोळ्या पहा ना, अगदी मस्त अशा सुरेख तयार झालेल्या आहे. रंग पहा मस्त झालेला आहे. आता ह्या पोळ्या ज्या आहे ना, थंड झाल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. आणि ना तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते, पोळीला सारण पहा अगदी आतपर्यंत पसरलं गेलं आहे. मस्त अशी आपली पोळी खुसखुशीत तयार झालेली आहे. आता या पोळ्या 7-8 दिवस आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये तीळ शेंगदाण्याच्या ह्या पोळ्या आवर्जून प्रत्येक घरोघरी बनवण्याच पाहिजे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतक्या छान अशा तयार झालेल्या आहेत. कडक वगैरे अजिबात होत नाही. तुमची लहान मुलंसुद्धा आवडीने एन्जॉय करतील. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.